अपहृत बालकांना बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देऊन 10 लाखांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्या खंडणीखोरांना अटक करण्यास नायगाव पोलिसांना यश। दिनांक 23/12/2023 रोजी अज्ञात इस्मानी फिर्यादी दीपक कुमार हरिवंश गुप्ता यांना फोन करून तेरी लड़की और लड़के का किडनैप किया हो, बच्चों के पेट पे बॉम्ब बांध के रखा हो, रिमोट मेरे हाथ में है, 1 मिनट में जान से मार डालूंगा, अगर उनकी सलामती चाहते हो तो तुम 10 लाख रुपए जहां एड्रेस बताऊंगा वहां लेके आ जाना, तुम्हारे बच्चे और बच्ची दोनों बच जाएंगे असे बोलून अपहृत बालकांचा आवाज ऐकवला। फिर्यादी दीपक कुमार हरिवंश गुप्ता यांनी त्यांची मुलगी वय 17 वर्ष व मुलगा वय 8 वर्ष यांचे अपहरण झाल्याबाबत नायगाव पोलीस ठाणे येथे दिनांक 23/12/2023 रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास माहिती दिली। सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय वरिष्ठांनी तात्काळ 3 शोध पथके तयार केले। तिन्ही पथकांना अपहृत बालकांचा शोध घेण्यास तात्काळ रवाना केले। तांत्रिक तपास व गोपनीय खबरी यांच्या आधारे अपहृत बालकांचा शोध घेत असताना अपहृत बालकांना मीनाक्षी नगर काशीगाव येथे एका खोलीत डांबून ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले। नायगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने समयसूचकता दाखवीत शिताफीने अपहृत बालकांची दिनांक 23/12/2023 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास सुटका केली। अपहृत बालकांना मीनाक्षी नगर काशीगाव येथील एका खोलीत डांबून ठेवून अपहरणकर्ते स्वतःचा ठाव ठिकाणा लपवून फिर्यादी यांच्याकडे 10 लाख रुपयांच्या खंडणीची रक्कम मागत होते। सदर खंडणीची रक्कम मागण्याकरता अपहरणकर्ते विविध मोबाईल क्रमांकाचा वापर करत होते। अपहरणकर्त्याच्या ठाव ठिकाण्याची माहिती नायगाव पोलिसांनी प्राप्त करून वाकीपाडा येथील पथकास दिली। अपहरणकर्त्यांना पकडण्याकरिता नायगाव पोलिसांनी वेशभूषा बदलून मधुबन वसई पूर्व येथे ठिकठिकाणी सापळा लावून अपहरणकर्त्यांचा शोध घेतला। सदर अपहरणकर्त्यांना ताब्यात घेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी शिताफीने त्यांना ताब्यात घेऊन अटक केले। अपहरणकर्त्यांना ताब्यात घेत असताना अपहरणकर्ते तसेच पोलीस अंमलदार अशोक पाटील हे किरकोळ जखमी झाले। अपहरणकर्त्यांना दिनांक 24/12/2023 रोजी 1 वाजताच्या सुमारास ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला। सदर गुन्ह्याची नायगाव पोलीस ठाणे येथे खबर मिळताच 2 तासात अपहृत बालकांची सुखरूप सुटका करून 5 तासात अपहरणकर्त्या खंडणीखोरांना अटक करण्यास नायगाव पोलिसांना यश आले आहे। फिर्यादी दीपक कुमार हरिवंश गुप्ता यांनी नायगाव पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 455/2023 भारतीय दंड संहिता कलम 363, 364 अ, 387, 342, 120 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अपहरणकर्ते जयप्रकाश उर्फ सोनू गंगाराम गुप्ता वय 23 वर्ष राहणार काशीगाव मीरा रोड व विपुल शशिकांत तिवारी वय 20 वर्ष राहणार काशीगाव मीरा रोड यांची माननीय न्यायालयाने दिनांक 29/12/2023 रोजी पावेतो पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद वाघ हे करीत आहेत। वरील कामगिरी श्रीमती पौर्णिमा चौगुले श्रृंगी पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 वसई, श्रीमती पद्मजा बडे सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग, नायगाव पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रमेश भामे, पोलीस निरीक्षक मंगेश अंधारे प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे, गणेश केकाण, बलराम पालकर, पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाघमोडे, सूरज जगताप, पोलीस हवालदार सुनील पाटील, नितीन मरगजे, भालचंद्र बागुल, देवीदास पाटील, पोलीस अंमलदार अमोल बर्डे, सचिन खताळ, जयवंत खंडवी, अमर पवार,
चेतन ठाकरे, अशोक पाटील यांनी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली आहे.